नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सत्यजित मीराचा हात पकडत तिला घरामध्ये घेऊन आलेला असतो आणि सुधाकरला तो म्हणत असतो की बाप तू सांग तुझ्या सुनेला एकदा समजावून, कुठे जायचं कुठे नाही जायचं हिला काहीच कळत नाही. सुधाकर भाऊ सत्याला विचारत असतात की अरे सत्या काय झालंय आणि असं ओढत का आणलंस तू सुनबाईला. मीरा म्हणते की हो ना बाबा, मलाही कळत नाहीये की त्यांनी मला असं धरून का आणलंय. सत्या म्हणतो की बाबा विचार एकदा हिला की ही कुठे गेली होती. मी म्हणतो की असल्या ठिकाणी कशाला जायला हवं हिला. सुधाकर म्हणतो की अगं मीरा तू कुठे गेली होतीस. तेव्हा मीरा म्हणत असते की मग अशा ठिकाणी यांनी पण कशाला जायचं. त्यांना जर त्यांच्या बायकोला घेऊन तिथे जायला लाज वाटतेय तर ते स्वतःही कशाला जात आहे तिथे. तेव्हा सत्या मीराला म्हणतो की तू गप्प बसा, बाप आणि मी बोलतोय ना आणि तो माझा बाप आहे त्यामुळे माझ्याच बाजूने बोलणार. तर मीरा सुद्धा म्हणत असते की माझा सुद्धा बाबांवर विश्वास आहे आणि बाबांचाही माझ्यावर, बाबा तर माझ्याच साईडने बोलणार. तर आणि सुधाकर दोघंही आता एकमेकांकडे बघून हसू लागतात. तर सत्या म्हणत असतो की आता हसायला काय झालं, तूच माझं लग्न लावून दिलंयस ना, मग माझीच बायको झाली ना ही. सुधाकर म्हणतो की हो ना, मी आता तुमच्या दोघांचं लग्न तर लावून दिलंय, मग त्यामुळे आता तुम्ही दोघं ठरवा की काय करायचं, नाहीतर भांडा नाहीतर काहीही करा. तुमचे भांडणं तर तुम्हीच मिटवायचे आणि अजिबात मला मध्ये घ्यायचं नाही. सुधाकर आता पुस्तक वाचण्याचं नाटक करू लागतो आणि म्हणत असतो तुमचे भांडण तुम्ही मिटवा. आता मीराला समजलेलं असतं की बाबांना नक्की काय म्हणायचंय. मीरा लगेच सत्याला म्हणत असते की अहो ऐका ना, चला ना आपण रूममध्ये जाऊन बोलूयात. सत्या तिला म्हणतो की रूममध्ये तुला जायचं तर जा, मला नाही यायचंय रूममध्ये. आणि मग मीरा ही सत्याचा हात पकडते आणि आता त्याला ती घेऊन जाते. इकडे आता पंकज हा निरूपाच्याच रिक्षेला धडकलेला असतो आणि खाली पडलेला असतो. तर निरूपा आणि तिची मैत्रीण खाली उतरतात. निरूपा म्हणत असते की बाईक कोण पडलं असेल ग आपल्या रिक्षाच्या समोर, खूप लागलं असेल ना त्याला. निरूपा त्याला बघण्यासाठी जाते तेव्हा निरूपाची मैत्रीण तिला मागे खेचते आणि म्हणत असते की अगं निरूपा तू वेडी वगैरे झाली का, कशाला तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडतीयस उगाच. तर निरूपा म्हणत असते की अगं पण एकदा बघूयात तरी कोण आहे, किती लागलंय. मैत्रीण तिला म्हणते की नाही नको, त्याच आपल्या ह्या फंद्यात नाही पडायचंय, तू चल बरं इथून. असं म्हणून निरूपाचा हात पकडून आता ती निरूपाला तिथून घेऊन जाते. पंकज खूपच नाटक करू लागतो आणि तो बेशुद्ध झाल्याचं नाटक करत असतो. त्यामुळे आजूबाजूचे लोक म्हणत असतात की याला पटकन हॉस्पिटलमध्ये न्या. तर पंकजला आता त्याच रिक्षामध्ये बसवलं जातं. पंकज म्हणत असतो की चला आपली 8 दिवसाची तरी सोय झाली. इकडे मीरा आता सत्यजितला रूममध्ये घेऊन येते आणि त्याला खाली बसवते. त्या काही बोलणार तेवढ्यातच आता सत्यजितच्या ती ओठावर बोट ठेवते आणि म्हणत असते की आता माझं ऐकायचं हा, आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मला तो सुजित कुमार आवडतो म्हणून. सत्या म्हणतो की तुझ्या सख्या भावाने राजने सांगितलंय मला हे सगळं. मीरा म्हणते की अहो तुम्हाला एक गोष्ट सांगते की तो राज 1 नंबरचा मूर्ख मुलगा आहे, काहीतरी त्याच्याच मनाचे खेळ असतील. तर सत्या म्हणत असतो की त्याच्या मनाचे खेळ आहे आणि तुझ्या मनाचे काय आहे. तुझ्या मनात सुद्धा सुजित कुमारचेच खेळ चालू आहे त्या टकल्याचे. मीरा म्हणते की तुमचं आता अति होतंय हा, तुम्ही आता तुमच्या मनाचे खेळ बनवताय. सारखं आपलं सुजित कुमार, जेवढं ते नाव मी माझ्या डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करते ना तेवढं तुम्ही ते नाव मला आठवून देतात. तेवढं का वाईट वागताय तुम्ही माझ्याशी, तुमच्या डोक्यात बसत नाही ह्या सगळ्या गोष्टी. सत्या मीराला म्हणत असतो की नको सांगू, सगळं काही समजलंय मला आता. तर मीरा आता सत्यावर चिडत असते आणि म्हणत असते की काय सगळं समजलंय तुम्हाला आणि काय बोलताय तुमचं तरी तुम्हाला कळतंय का. सत्या म्हणतो की बघ आता कसा राग आला मी त्या टकल्याबद्दल तुला बोललो तर. त्या म्हणत असते की हो काय चाललंय तुमचं हे सगळं, हो बंद करा हे सगळं. म्हणतो की तसंही तू माझ्या डोक्याला का ताप करतेय, जा ना तुला जायचंय ना त्या सुजित कुमारकडे तर जा. मीरा आता साडीचा पदर खोचते, सत्याला तिथे कॉटवर बसवते. सत्या मात्र बघतच बसलेला असतो. मीरा म्हणते की काय झालंय हो तुम्हाला, जेवढं मी त्या सुजित कुमारला विसरण्याचा प्रयत्न करते तेवढ्या वेळा त्याचं नाव तुम्ही तुमच्या तोंडाने घेताय. त्याचं जरी नाव ऐकलं ना तरी मला खूप कसं तरी होतं, सांगून ठेवते मी तुम्हाला. सत्या बोलतो की अगं पण माझं ऐकून तरी घे. मीरा म्हणते की तुमचं काही ऐकणार नाही, आता तुम्ही गपगुमान बसायचं इथेच. तुम्ही माझ्याशी लग्न केलंय ना, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घातलंय ना आणि 7 वचनं तुम्ही माझ्यासोबत घेतले ना, त्यामुळे ही मीरा हे 7 वचनं कधीही विसरणार नाही. सत्या म्हणतो की हा सत्या पण काय मागे पुढे बघत नाही, जे काही आहे ना ते लगेच ओठावर आणतो. इकडे निरूपा ही घरी आलेली असते आणि सत्याचं आणि मीराचं झालेलं भांडण बघून निरूपाला फारच आनंद होत असतो. सुधाकर म्हणतो की खरंच माणसाचा आनंद कशामध्ये असेल ना काही सांगता येत नाही. सुधाकर भाऊ त्या दोघांचे भांडणं सोडायला जातात, परंतु त्याच वेळी निरूपा त्यांना थांबवते आणि म्हणत असते काय हो तुम्हीच तर सकाळी म्हटलात ना की नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडायचं नसतं म्हणून, आणि तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, जाऊ द्या त्यांचं त्यांना भांडू द्यात. मीरा सत्याला म्हणत असते की हे बघ मी तुझ्यासोबत 7 वचनं घेतली आहे, त्यामुळे ही मीरा तिचे वचनं कधीही विसरणार नाही. सत्या म्हणतो की हो का, मला तर असं वाटतंय की मला जसे 7 वचनं दिले ना तसेच तू त्या सुजित कुमारला सुद्धा दिले असतील. मीरा म्हणते की खरंच तुम्हाला काही अक्कलच नाहीये, मला असं वाटलं होतं की लग्न झालं तरी तुम्ही सुधाराल.
पण खरंच तसं काहीच नाहीये, खरं तर तुम्हाला डोक्याचा भागच नाहीये. सत्या म्हणतो की हो का, पण मी असाच राहणार आहे आणि माझी बदलण्याची इच्छा तू ठेवूच नको मनात. मीरा म्हणते की का नको ठेवू मी इच्छा, मी तुमची बायको आहे ना, तुमची अर्धांगिनी आहे मी. सत्या म्हणतो की तू कोण समजतीयस, तू मला तुझा नवरा समजतीयस का? मीरा म्हणते की नाही. तेव्हा सत्यजित म्हणत असतो की आता कसं बोललीस हे बघ, तू पण काय मला तुझा नवरा समजून घेऊ नकोस आणि मीही काय तुला बायको समजत नाही. मीरा सत्याला खाली बसवते आणि सत्याला ती विचारत असते की हे मंगळसूत्र कोणी घातलं माझ्या गळ्यामध्ये, तुम्हीच घातलं ना, मग मी कोण आहे, तुमची बायको आहे ना, आणि तुम्ही माझा नवरा आहात एवढं लक्षात ठेवा. आपण सगळ्यांसमोर शपथ घेतली आहे आणि आपल्या दोघांचं लग्न झालंय ही गोष्ट कधी विसरायची नाही हा, डोक्यात एकदम फिट करून ठेवायची. मीरा सत्यजित गायकवाड, मी तुमची बायको आहे. तर बाहेर मात्र सुधाकर हे सगळं बोलणं ऐकून खूपच खुश झालेला असतो. निरूपाला राग आलेला असतो. निरूपा लगेच आतमध्ये निघून जाते. मीरा सत्याला सांगत असते की मी तुमच्या घरची जबाबदारी घेतली ना आता, त्यामुळे मी आता तुमची बायको आहे. सत्या मीराकडेच बघत असतो आणि मनात म्हणत असतो की बापरे, मी ह्या धूमकेतूशी लग्न तर केले, परंतु ही धूमकेतू फारच डेंजर आहे. मला तर आता फार सावध राहावं लागेल. इकडे रिक्षावाला पंकजला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. डॉक्टर जेव्हा पंकजला चेक करतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्या पेशंटला काहीच झालेलं नाहीये, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. पंकज म्हणतो की डॉक्टर असं काय बोलताय, हो माझ्या मेंदूमध्ये खूप दुखतंय, तुम्ही एकदा बघा ना, रक्तस्राव बरोबर होतोय ना. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हो तुम्हाला काहीच झालं नाहीये, तुम्ही तर एकदम ठीक आहात. तर पंकज आता उठायला जातो आणि मुद्दाम नाटकं करत असतो आणि म्हणत असतो की नाही डॉक्टर, मला तर उठताच येत नाही, तुम्ही मला प्लीज 8 दिवस ॲडमिट करून घ्या. डॉक्टरला समजतं की हा इथे हॉस्पिटलमध्ये आराम करायला आलाय, तर आता याला बघतोच असं म्हणून डॉक्टर आता लगेचच नर्सला बोलवतात आणि नर्सला सांगतात की ह्या पेशंटला जरा इंजेक्शन द्या आणि वेळ आल्यावर आपल्याला ऑपरेशन देखील करावं लागेल. पंकज म्हणतो की काय ऑपरेशन? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, दिवसाला 6 इंजेक्शन घ्यावे लागतील आणि तुम्हाला ऑपरेशन देखील करावं लागेल. नाही म्हणजे उगाच मेंदूचा काही प्रॉब्लेम व्हायला नको ना, म्हणून म्हटलं. पंकज म्हणतो की नाही डॉक्टर, मी ठीक झालोय आता आणि इंजेक्शनचं नाव काढताच आता मला बरं वाटायला लागलंय. डॉक्टर म्हणतात की हो अजून तर तुम्हाला इंजेक्शन घ्यायची आहे, मग बघा बरं तुम्ही कसे पळायला लागतात. पंकज म्हणतो की नाही डॉक्टर, मी अगदी बरा आहे. असं म्हणून पंकज आता तिथून पळून जातो, तर डॉक्टर मागे हसत असतात. इकडे सत्या हा बाहेर आलेला असतो. तर सुधाकर सत्याला म्हणत असतो की काय रे सत्यजित, मग शाळा सुटली की नाही तुझी? सत्या म्हणतो की काय रे बाबा, काय चाललंय तुझं आणि मला सांग बरं काय झालंय नक्की. तेव्हा सुधाकर आता त्याला सांगू लागतो की अरे त्या सुजित कुमारने मीराची दोन्ही दुकानं जप्त केली होती. सत्या म्हणतो की मग ह्या गोष्टी तुला मला आधी नाही सांगता आल्या का? त्या सुजित कुमारला ना मला चांगलंच वटणीवर आणायचंय, त्याला आहे ना मी आता चांगलाच मारून येतो. तेव्हा सुधाकर म्हणत असतो की अरे हेच तर नको होतं, म्हणून आम्ही सोडवली ती दुकानं आता. आणि सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये धान्य टाकत असतो ना, तेव्हा त्याला खूप कष्ट येतात, गोष्टींचा सामना करावा लागतो. पाऊस येत असतो, नासाडी होत असते, जनावरे शेतात घुसतात, कधी कधी इतका पाऊस येतो की सगळं काही वाहून जातं. तरी सुद्धा हा शेतकरी हार न मानता त्याची शेती करण्याचं कधी सोडत नाही. आणि ज्यावेळी ह्या शेताला बहार येते ना, तेव्हा शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याची पूर्ण शेती ही फुललेली असते आणि संसाराचं सुद्धा अगदी तसंच असतं. संसारात सुद्धा असंच असतं. संसारात सुद्धा खूप कष्ट येतील, तरी सुद्धा तू हार मानायची नाहीस. आपण नेहमी लढाई करत राहायची. तुझं आणि मीराच्या संसाराचं बीज तर आत्ता रोवलं गेलंय आणि तुला जर तुझा संसार फुललेला बघायचा असेल तर तुला सुद्धा मेहनत करावी लागेल आणि तुला संसारासाठी वेळही द्यावा लागेल आणि जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल. मला असा मारामारी करणारा सत्यजित नकोय रे, मला तर असा मेहनत करणारा सत्यजित हवाय. म्हणतो की बाप, तुला असा सत्या नकोय ना, तुला मेहनत करणारा सत्य हवाय ना, चल मी आता कामाला जातो. सत्या लगेच बाबांच्या पाया पडतो आणि तिथून निघालेला असतो. सुधाकरला मात्र सत्याचं फार कौतुक वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सत्यजित आनंदाच्या भरामध्ये घरी आलेला असतो आणि जाऊन त्याच्या बापाला मिठी मारतो आणि म्हणत असतो की बाप, तुला मेहनत करणारा सत्य हवा होता ना, बघ मला कामही मिळालंय. तर सुधाकर म्हणत असतो की कसलं काम भेटलंय तुला? तेव्हा सत्या म्हणत असतो की मला एक पिक्चरचा डायरेक्टर भेटला, त्याला शूटिंग करायचं आहे आणि तो त्याच्या शूटिंगमध्ये मला घेतोय आणि त्यासाठी मला महिनाभर तरी शूटिंगसाठी बाहेर जावं लागेल. हे ऐकून मीरा मात्र नाराज होते. सत्या 1 महिना बाहेर जाणार, त्यामुळे मीरा सत्याला म्हणत असते की अहो हे काम नका ना, तुम्ही दुसरं काहीतरी काम शोधा ना. सत्या लगेचच मीराकडे बघू लागतो. तर सुधाकर भाऊ सुद्धा आता सत्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो, असे साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.